नमस्कार. आपण जेव्हा कोणतेही कार्य सुरू करतो त्या नेहमी गणेशाचं पूजन करून कार्य सुरू करतो. तसंच रेकी हे शिकण्याआधी आपण आपल्या रेकी शक्तीचे आभार मानले पाहिजे. रेकी शक्तीचे आधी आपण युनिव्हर्सचे आभार मानले पाहिजे. तर आपण आधी या युनिव्हर्सला थँक्यू बोलूया आणि आपण जी प्रार्थना करणार आहोत त्या प्रार्थना, ज्या की 2 खूप महत्त्वाच्या प्रार्थना आहेत, त्या मी तुम्हाला देणार आहे. त्यातली पहिली प्रार्थना ही आहे की मी स्वतःची मनपूर्वक आभारी आहे. तसेच माझ्या आई-वडिलांची मी सदैव ऋणी आहे. रेकी शक्तीची आभारी आहे. तसेच ईश्वर गुरूंची मी खूप आभारी आहे. ही प्रार्थना फार महत्त्वाची आहे. ही प्रार्थना आपल्याला रेकी शिकायला सुरुवात करण्याआधी दररोज करायची आहे आणि सकाळी उठल्यावर केली तर फारच उत्तम आहे. कारण ह्या सर्वांचे आभार मानणं हे फार आवश्यक आहे. तसंच आपण आता दुसरी प्रार्थना बघणार आहोत. ही प्रार्थना आपण करणं हे किती महत्त्वाचं आहे हे ती प्रार्थना ऐकूनच तुम्हाला कळेल. ही प्रार्थनाही आपण सकाळी करावी, रात्री झोपताना करावी, जेणेकरून आपल्या आयुष्यात येणारे अपयश, आपल्या आयुष्यात होणारा त्रास हा कमी होण्यास मदत होईल आणि आपण आपली वाटचाल ही यशाच्या दिशेने करू. त्या मित्रांनो, ही दुसरी प्रार्थना तुम्हाला मी सांगत आहे. हे विश्वा किंवा हे युनिव्हर्स, तुझ्या अनंत कृपेकरता मी मनपूर्वक आभारी आहे. आता मी ही दुसरी जी आणखीन एक प्रार्थना तुम्हाला सांगणार आहे, ती प्रार्थना मी जनरली सकाळी अंघोळ झाल्यावर करते आणि संध्याकाळी करते. तर ती प्रार्थना अशी आहे, हे ईश्वरा, हे परमेश्वरा, हे कुलस्वामिनी कुलदेवता, हे दत्तगुरु, हे गुरुमाऊली, माझ्या हातून ह्या जन्मी किंवा आधीच्या कोणत्याही जन्मात, कोणत्याही योनीत असताना कोणत्याही आत्म्यांना किंवा कोणत्याही सोलला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला असेल, मग तो जाणून बुजून झालेला असेल किंवा कळत नकळत झाला असेल, तो शारीरिक असो, मानसिक असो, आर्थिक असो, नाही तर आणखीन कोणत्याही प्रकारचा त्रास माझ्या या सोलकडून झालेला असेल, तर मी स्वतः माझं सोल त्या सर्व आत्म्यांची मनापासून माफी मागत आहे व अशा सर्व आत्म्यांशी असलेले माझे सोल टू सोलचे नाते कायमस्वरूपी तोडत आहे. तसेच ह्या जन्मी किंवा आधीच्या कोणत्याही जन्मात कोणत्याही आत्म्यांनी कोणत्याही योनीत असताना कोणत्याही प्रकारचा त्रास दिला असेल, मग तो जाणून बुजून दिलेला त्रास असो किंवा कळत नकळत दिलेला त्रास असो, तो शारीरिक असो, मानसिक असो किंवा आर्थिक असो, अशा सर्व आत्म्यांना मी मनापासून माफ करत आहे व अशा सर्व आत्म्यांशी असलेले सोल टू सोलचे नाते मी कायमस्वरूपी तोडत आहे. आज माझा आत्मा शुद्ध, निर्मळ आणि प्रकाशमय झाला आहे. माझा औरा शुद्ध, तेजस्वी, सकारात्मक ऊर्जेने भरलेला आहे. आता माझ्याजवळ कोणत्याही प्रकारची
नकारात्मक ऊर्जा येऊ शकत नाही. माझ्याजवळ सर्व नकारात्मकता कायमस्वरूपी नाहीशी झालेली आहे. माझ्या जीवनात फक्त सकारात्मक ऊर्जा आकर्षित होऊन प्रभावित होत आहे. त्यामुळे आपण यशाच्या दिशेने पाऊल टाकणार आहोत. आता आपण पुन्हा एकदा युनिव्हर्सचे आभार मानणार आहोत. तेव्हा या युनिव्हर्सला आपण थँक्यू म्हणणार आहोत. हे विश्ववाक्य आहे, युनिव्हर्स, मी तुमची आता परत मनपूर्वक आभारी आहे. आजपर्यंत माझ्या आयुष्यात जे यश आलं, जे मला मिळालं, त्यासाठी मी तुमची खूप आभारी आहे. आणि माझ्याकडे कायमस्वरूपी जी पॉझिटिव्ह ऊर्जा तुम्ही पाठवली, त्यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.